नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज स्वामींचे नामस्मरण करता, सेवा करता, पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहे का की मी खरंच स्वामी मार्गावर पुढे जात आहे की फक्त रोजच्या सवयी पूर्ण करत आहे? स्वामी सेवेचा आपल्या अंतर्मनावर, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होत आहे याचे आत्मपरीक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असते. जेव्हा अचानक एखादे मोठे संकट येते तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? तुम्ही स्वामींवर रुसून बसता की त्यांचे नाम घेऊन पुन्हा उभे राहता? अध्यात्मातली खरी प्रगती ही आपण किती तास पूजा करतो यावर नाही, तर संकट आल्यावर आपले मन कसे वागते यावर ठरते. आजच्या व्हिडिओमधील प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. त्यावरून तुम्हाला लगेच कळेल की तुम्ही स्वामींच्या किती जवळ पोहोचला आहात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की संकटाच्या क्षणी माझी पहिली प्रतिक्रिया काय असते? अचानक संकट आले की मानवी मनाचा स्वभावच असा आहे की ते आधी घाबरते. पण प्रगती होत असलेल्या साधकाच्या बाबतीत एक सुंदर गोष्ट घडते. त्याचे मन भीतीमध्ये जास्त वेळ अडकून राहत नाही. साधनेत जशी प्रगती होते तसा माणसाचा दुःखाकडे आणि त्रासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. जेव्हा शरीराला त्रास होतो, कामात अडथळे येतात किंवा आर्थिक चणचण भासते, तेव्हा भक्त स्वामींना दोष देण्याऐवजी असा विचार करतो की हे माझ्याच कुठल्या तरी जुन्या चुकीचे किंवा कर्माचे देणे आहे जे आज संपत आहे. त्याला जाणीव होते की स्वामी हे दुःख पूर्णपणे टाळण्याऐवजी मला ते भोगण्याची शक्ती देत आहेत आणि माझे कर्म हलके करत आहेत. अशा विचाराने दुःखाचे वजन कमी होते आणि मनामध्ये एक आत्मिक धैर्य निर्माण होते. सेवा मार्गात प्रगती होण्यामध्ये हाच फरक असतो की आधी जिथे माणूस दिवसेंदिवस खचून जात होता तिथे आता सकारात्मक विचार करू लागतो की याआधीही स्वामींनी मला अशाच प्रसंगातून बाहेर काढले होते, मग आता ते मला सोडतील का? आणि असा विचार येताच भीतीची जागा पुन्हा एका नव्या विश्वासाने घेतली जाते. पुढचा प्रश्न आहे, माझे नामस्मरण सहज आणि आनंदाने होते की ती एक सक्ती वाटते? सेवा मार्गावर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रगती नसताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केवळ दिलेला नियम, रोजचे काम किंवा आकड्यांची संख्या पूर्ण करण्यासाठी केला जातो. जप करताना मन सतत घड्याळाकडे किंवा इतर विचारांकडे भटकत असते. पण जेव्हा सेवा मार्गामध्ये प्रगती होते तेव्हा नामस्मरणामुळे अंतःकरणाला एक प्रकारचा आनंद मिळू लागतो. काम करताना, गाडी चालवताना, स्वयंपाक करताना अचानक श्री स्वामी समर्थ हा जप मनात सुरू होतो. हा जप आपण करत नाही तर स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात. टीव्ही, मोबाईल किंवा सततच्या गोंगाटापेक्षा काही मिनिटे शांत बसून स्वामींचे नाव घेणे जास्त आवडू लागते. नामस्मरणामध्ये गोडी वाढू लागते. जर असे होत असेल तर सेवेच्या मार्गामध्ये प्रगती होत आहे. पुढचा प्रश्न आहे, माझा मीपणा आणि अहंकार कमी झाला आहे का? सेवेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आयुष्यातील यश, कामातील प्रगती किंवा अगदी भक्ती किंवा सेवा करण्याचे श्रेयही आपण स्वतःकडे घेत असतो की मी एवढी पूजा करतो, माझ्यामुळे घर चालते, असे विचार मनात प्रबळ असतात. पण जेव्हा सेवा मार्गामध्ये प्रगती होऊ लागते तेव्हा हा भाव हळूहळू कमी होऊ लागतो. आपल्या कष्टाचे, कामाचे किंवा सेवेचे सर्व श्रेय माणूस स्वतःकडे न घेता थेट स्वामींच्या चरणी अर्पण करतो. सेवा मार्गात प्रगती होत असताना आपल्या कर्तृत्वाचा अहंकार गळून पडतो. मी करणारा कोणीच नाही, सर्व काही स्वामींची इच्छा आणि त्यांचीच कृपा आहे अशी भावना मनात येते. यश मिळाले तरी नम्रता वाढते आणि अपयश आले तरी स्वामींची इच्छा समजून ते स्वीकारण्याची तयारी होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवा मार्गात प्रगती करणाऱ्या भक्ताचे मन सतत सावधही राहू लागते की मनात थोडा जरी गर्वाचा विचार आला तरी आतून लगेच जाणीव होते. जेव्हा भक्ताच्या मनामध्ये हा सावधपणा येतो आणि तो स्वतःहून नम्र बनू लागतो तेव्हा समजावे की स्वामी मार्गावर त्याची खरी प्रगती होत आहे. माझा राग, चिडचिड आणि मत्सर कमी झाला आहे का? जेव्हा सेवा मार्गामध्ये प्रगती नसते तेव्हा छोटी छोटी कारणे घडली तरी संताप होतो. इतरांच्या चुकांवरून त्यांना दोष दिला जातो आणि दुसऱ्याच्या प्रगतीचा मत्सर वाटतो. पण प्रगती होत असेल तर हळूहळू स्वभावामधील तीव्र प्रतिक्रिया कमी होतात. दुसऱ्यांच्या चुकांवर राग येण्याऐवजी त्यांच्याबद्दल सहानुभूती किंवा क्षमाभाव निर्माण होतो. दुसऱ्यांच्या चुका पाहण्याऐवजी माझ्यामध्ये काय दोष आहेत, मी कुठे चुकलो, असा भक्त विचार करू लागतो. कधी राग आलाच तर तो फार काळ टिकत नाही, लगेच पश्चाताप होऊन मन शांत होते. सेवा मार्गात प्रगती करणारा भक्त इतरांच्या यशामुळे अस्वस्थ होत नाही. एखादा पुढे गेला, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, जास्त यश आहे हे पाहूनही मन शांत राहते. पुढचा प्रश्न आहे की मी स्वामींकडे केवळ व्यावहारिक गोष्टी मागतो की त्यांची भक्ती आणि कृपा मागतो? सेवा मार्गामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्वामींपुढे उभे राहिल्यावर किंवा सेवा करत असताना मनामध्ये सतत इच्छांची यादी असते.
स्वामींनी माझे हे काम करावे, मला पैसे मिळावे, पद मिळावे अशा अपेक्षा असतात. भक्तीचा पाया हा अपेक्षांवर आधारित असतो. पण जसे सेवा मार्गामध्ये प्रगती होऊ लागते तेव्हा भौतिक गोष्टींची आसक्ती कमी होऊ लागते. स्वामींसमोर गेल्यावर मागण्यासाठी शब्द उरत नाही. स्वामी मला काही नको, फक्त तुमची भक्ती, तुमचे नाम आणि तुमची अखंड साथ द्या असा निष्काम भाव जागा होतो. भक्ताला समजते की स्वामींनी मला जन्म दिला आहे, त्यांना माझी गरज काय आहे हे आधीच माहिती आहे. पुढचा प्रश्न स्वतःला विचारा की माझ्या हातून कळत नकळत झालेल्या चुकीबद्दल मला मनापासून पश्चाताप होतो का? स्वामींच्या मार्गावर प्रगती होत आहे हे ओळखण्याचे सर्वात सुंदर आणि सूक्ष्म लक्षण म्हणजे आपल्या हातून नकळत झालेल्या चुकांची लगेच जाणीव होणे आणि पश्चाताप होणे. प्रगतीपूर्वी माणसाकडून एखाद्याचे मन दुखावले गेले, कठोर शब्द बोलले गेले किंवा काही वाईट विचार मनात आला, दोष दिला गेला तरी माणूस स्वतःचे समर्थन करत राहतो की माझे काही चुकले नाही, समोरच्यानेच मला भाग पाडले. पण सेवा मार्गावर प्रगती होत असताना आपली विवेकबुद्धी जागृत होते. कोणाचे मन दुखावले गेले, कोणाशी चुकीचे बोललो किंवा मनामध्ये वाईट विचार आला तरी लगेच आतून टोचणी लागते. भक्त लगेच स्वामींसमोर आणि प्रसंगी त्या व्यक्तीसमोर मनापासून क्षमा मागतो. असा पश्चाताप भक्ताला नम्र आणि प्रामाणिक बनवतो. चुका प्रत्येकाकडून होतात, पण चुकीची लगेच जाणीव होऊन मन हळहळणे आणि त्यात सुधारणा करण्याची ओढ लागणे ही स्वामींच्या कृपेची आणि आध्यात्मिक प्रगतीची खरी ओळख असते. पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की संकटात मी सेवा नामस्मरण सोडतो आणि स्वामींवर रुजतो का? हा प्रश्न प्रत्येक भक्ताने स्वतःला विचारायलाच हवा, कारण खरी भक्ती ही सुखाच्या काळात नाही तर संकटाच्या काळात ओळखली जाते. जेव्हा जीवनामध्ये अडचणी येतात, मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, तेव्हा तुमचे नामस्मरण तसे सुरू राहते का की मनामध्ये तक्रारी सुरू होतात? स्वामी माझ्याबरोबरच असे का, किंवा इतकी भक्ती करूनही मला हे दुःख का? जर संकट आले तरी तुमचा स्वामींवरचा विश्वास कमी होत नसेल, उलट नामस्मरण वाढत असेल, तर समजावे की तुमची श्रद्धा परिपक्व होत आहे. संकट हे स्वामींना सोडून देण्याचे कारण नसते, तर त्यांना अधिक घट्ट धरून ठेवण्याची संधी असते. जो भक्त संकटातही स्वामींवर रुसत नाही, त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवतो आणि शांतपणे नामस्मरण करत राहतो, तोच खऱ्या अर्थाने स्वामी मार्गावर प्रगती करत असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे जर प्रामाणिकपणे हो अशी मिळत असेल तर समजावे की तुम्ही स्वामी मार्गावर योग्य दिशेने चालत आहात. आणि काही प्रश्नांची उत्तरे नाही अशी असली तरी निराश होऊ नका, कारण आध्यात्मिक प्रगती ही एका दिवसात होत नाही. ती सातत्यपूर्ण नामस्मरण, श्रद्धा, सेवा, आपले चांगले वर्तन आणि स्वामींवरचा अखंड विश्वास यामुळे हळूहळू घडत जाते. जरी काही प्रश्नांची उत्तरे नाही अशी असेल तरी त्यामध्ये खचण्यासारखे काहीच नाही. आज जिथे आहोत तिथून पुढे जाण्याची संधी अजूनही आपल्या हातात आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामींचा मार्ग हा स्पर्धेचा नाही तर स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे. म्हणूनच सातत्याने नामस्मरण करा, स्वामींची सेवा करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. योग्य वेळेला स्वामी तुमची प्रगती तुम्हाला जाणवून देतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.